नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहे एलिफंटा केव्जला आणि आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या इथे पोचलो आहे आणि ही 260 रुपयाची तिकीट काढली आहे आणि तिकडे आता 10 रुपये आहे अप्पर सीटचे बोटीमध्ये. तर आता आपण लवकरच बोटीमध्ये जाऊया आणि तिथून पण मोठा ट्रॅव्हल आहे बोलतात. 1.5 तासाचा काहीतरी अंतर आहे तिथे पोचायला बोटीमधून. तर लवकर आपण जाऊया. तिकडे 9चा टायमिंग आहे, 9 ते 3चा आहे. तिकडून यायचा 3 वाजता यायचा आणि एक 12 ते 5:30 करून एक आहे टायमिंग. तर या टायमाला तुम्ही तिकडून बोट पकडू शकता. तर लवकर आपण बोट पकडूया. तर आता आम्ही बोटीमध्ये बसलो आहे अप्पर सीटमध्ये. अप्पर सीटमध्ये यायला 10 रुपये काहीतरी चार्जेस आहेत. आता मागे जागा नव्हती म्हणून आता आम्ही पायलटच्या कॅबिनच्या इथे बसलो आहे. तर इथे खूप मजा आहे. एकदम कशी आपण टी व्हीमध्ये बघतो बोट बीट चालवतात, ती आता समोरच बघतोय की बोट कशी चालवतात. एकदम मस्तपैकी फील आहे. तर तुम्ही पण इथे आला तर अप्परची सीट घ्या, काहीतरी 10 रुपये आहे. तर ती पकडून इथून नजारा पण एकदम चांगल्यापणे दिसतील. आता आम्ही पोचलो आहे. साधारण 1 तास लागला बोटीमध्ये आणि आता इकडून ट्रेन पकडायची आहे, टॉय ट्रेन. आणि तिकडे 18 रुपये होते. ही बघा टॉय ट्रेन. आम्ही ट्रेन पकडलेली. ट्रेन फक्त किती 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे चालणं म्हणजे. तर 18 रुपये वेस्ट गेले. मी तर सजेस्ट करेन की 18 रुपये वेस्ट घालण्यापेक्षा पुढे येऊन उसाचा ज्यूस पिया, त्यापेक्षा ते परवडेल. 5 मिनिटाचं चालणं आहे त्याचं. आम्ही ट्रेनने गेलो तर वेस्ट ऑफ मनी आहे. तर त्याच्याहून पुढे अजून थोडं चालायचं आहे. तर आपण वरती गेल्यावर मी वरती वर्ल्ड हेरिटेज तुम्हाला दाखवतो. तिथे आता तिथून ट्रेनमधून उतरल्यावर आम्हाला कमीत कमी वरती खूप चढण होती, खूप एकदम घामाघूम झालं. त्याच्यानंतर इथे पेमेंट करायचं असतं त्यांच्या ऑफिशियल लिंकवर जाऊन. तर प्रत्येकाचे काहीतरी 35 रुपये होते. आमच्या तिघांचे काहीतरी 105 झाले. आणि इथे आपण बघू शकता एक मॅप आहे. तर आता इकडून मॅप बघून आता आम्ही पुढे जाऊ. पहिल्या लेणीमध्ये जसं आपण आत जातो तसं आपल्याला नटराज यांची मूर्ती पाहायला मिळते. तिथे खाली आपल्याला त्यांची माहिती पण वाचायला मिळते. तिथे समोरच आपल्याला भव्य असं शिवलिंगही पाहायला मिळतं, जिथे आपण शिवलिंगाचे दर्शनही घेऊ शकतो. आणि अजून एक समोरच एक गुफा आहे, तिथेही एक शिवलिंग आहे. आणि या लेणीमध्ये आपल्याला त्रिमूर्ती आणि गंगाधर आणि अर्धनारेश्वर यांचं दर्शन घ्यायला मिळतं. तसंच आपल्याला इथे वीरभद्र म्हणजे कालभैरव यांचंही दर्शन घ्यायला मिळतं.
दुसऱ्या लेणीमध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळेल आणि गणपती बाप्पा यांचंही मूर्तीचे दर्शन होईल आपल्याला. तर आता आम्ही 2 लेण्यांमध्ये केव्समध्ये जाऊन आलो. तर तिथे महादेवांच्या खूप मोठ्या 2 मूर्ती होत्या आणि इथे खूप माकडं पण आहेत, तर जरा सांभाळूनच. तर खूप मोठमोठ्या मूर्ती आहेत, त्रिमूर्तीची मूर्ती आहे, अशा पण तुटलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे खूप जुन्या आहेत आणि त्याच्यावर आक्रमण पण झालेलं, त्यामुळे ते तुटले आहेत. तर तुम्ही इकडे नक्की या एकदा. वर्ल्ड हेरिटेज एका पूर्ण पर्वतामध्ये पूर्ण अशा आकृत्या रेखाटल्या गेल्या. तर आता आम्ही 5 लेण्यांमध्ये जाऊन आलो. त्यापैकी 3-4 मध्ये शिवांची मूर्ती होती भव्य अशी, आणि काय मूर्त्या तुटल्या पण होत्या. तर आता आम्ही वरती तोफ पण आहे, तर आता तिकडे जाणार आहोत. तर तिकडे जाऊया. आमचं पूर्ण फिरून झालं. कॅनल हिलच्या इथे पण गेलेलो, पण वरच्या इथे खूप ऊन होतं. आम्हाला तिकडे 12 वाजले पोहोचेपर्यंत, तर खूप ऊन होतं. तर माझं सजेशन असं आहे की जायचं असेल तर म्हणजे लवकरात लवकर 9 वाजल्यापासून फेरी राईड चालू होते, तर 9ची फेरी राईड पकडून मग लवकर इथे आलात तर बरं आहे. नंतरला खूप ऊन असतं. त्याच्यानंतर आम्ही इथे लंचसाठी बिर्याणी घेतली, पण क्वांटिटी कमी होती, म्हणून मी सजेस्ट करेन की दुसरीकडे बाहेर खाल्लं तरच बरं आहे. आम्हाला क्वांटिटी काही एवढी मिळाली नाही म्हणून. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय. बाय गाईस.